नमस्कार. आज आपण कालटण नंबर 1 तालुका इंदापूर या ठिकाणी आलो आहे. हे गाव आहे उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेलं आणि या गावातील काही ज्येष्ठ नागरिक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम आपण पूर्ण नाव सांगा तुम्ही. हां, हे जाधव साहेब आहेत आणि हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना सर्व म्हणजे ज्यावेळेस पुनर्वसन झालं त्यावेळेची डिटेल माहिती आहे यांना. तर ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला नोटीस आली की आता इथं धरण होणार आहे, तर त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या, तुम्हाला काय वाटलं असं त्या का? म्हणजे हे धरण 1965 साली आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि 76 नवीन गावठाण पुनर्वसित गावठाणामध्ये आली आणि एका गावात ज्याच्या शेती बाहेर आहे त्या ओढ्याच्या बाहेर या ठिकाणचे शेतकरी त्या बाजूला गेले. म्हणजे त्यावेळेस नदीचं पात्र हे त्यावेळेस छोटं असणार आहे आणि त्यातून तुम्ही ये जा करत होता. पण धरण बांधायला चालू झाल्यानंतर 2 भाग झाले त्याचे. म्हणजे आता ते पाणी एवढं आहे की हायवे पर्यंत. हो, त्याच्यामुळं ते त्या 2 नंबर कारखान्याला जायचं म्हणजे तरी इंदापूरहून जावं लागेल, वळसा घालून जावं लागतं. जावं लागेल. ज्यावेळेस तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्हाला तिथनं पुनर्वसन करावं लागलं असेल. म्हणजे तुम्ही नदीच्या कडेची लोक अलीकडं काही पलीकडे गेली. हो हो. तर मग त्यावेळेस काय होतं, तुमच्याकडे वाहनं होती का काय साधनं होती, तुमची गुरंढोरं तुम्ही काय कशी आणली इकडं, काय नियोजन केलं? त्यावेळेला मग पाणी अडवल्यानंतर शेतीच्या सोयीने त्या गावातली कुटुंब त्या 2 नंबर कारखान्याला गेली. त्या गावातली शेतीच्या सोयीने या गावामध्ये 1 नंबरमध्ये राहिली आणि 30-35 कुटुंब अशी होती की जर घरी गेले जमिनी गेली अशी धरणग्रस्त पुनर्वसन पटवर्धन पुरवली. हां, म्हणजे पंढरपूर तालुक्यात 30-35 तिथं पुनर्वसन ह्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन झालं आणि ते तिथंच स्थायिक झालं. तुमच्या पिढ्यानपिढ्या त्या गावामध्ये तर तुमचं लहानाचं बालपण मोठं झालेलं होतं, तुमचं बालपण तिथं गेलं होतं. परंतु अचानक तुम्हाला नोटीस आली. नोटीस आल्याच्या नंतर तुम्हाला ते घर सोडून दुसरीकडे जावं लागणार होतं. तुमचा घर संसार, तुमची लहान लहान भावंड असतील किंवा त्या घराला सोडून जायच्या पिरियडमध्ये तुम्हाला काय वाटत होतं नेमकं? आता हे बऱ्याच दिवसाला तुम्ही तर म्हणजे तुमचं बालपण तिथं गेलं होतं, त्या गावाला सोडून तुम्हाला दुसरीकडे जायचंय कुठतरी. आमचं बालपण आमचं जुन्या गावामध्ये आणि 76ला ज्या वेळेला शिफ्ट झालं गाव त्यावेळेला मग पूर्णच गाव सगळं कुटुंब वरती शिफ्ट झाली ना. मग त्यावेळेला हे सगळ्याचं शेतकऱ्यांचं सभासदांचं शेतकऱ्या कुटुंब सगळी उघड्यावरती पडली. त्याचं काही बांधकाम नव्हतं, काय नव्हतं. प्रत्येकाला प्लॉट दिले गेले आणि पूर्वीची सुरुवातीला बांधकामाची माहिती नसायची. मग दगडमातीची बांधकाम केली, धाब्याची वगैरे बांधकाम. आणि नंतर मग हळूहळू ते त्यावेळेला पाणी अडवलं गेलं. त्याच्यानंतर मग त्या भागाचा विकास भरपूर पाणी असल्यामुळं त्या भागाचा विकास वाढत गेला. म्हणजे त्यानंतर ऊसाचं क्षेत्र वाढत गेले. त्यानंतर मग कारखाना काढावा लागला अशी आणि तिथून कारखाना सुरू झाल्यानंतर 1985 साली कारखान्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि साधारणतः 89 साली कारखान्याचा ट्रायल सीझन झाला. कारखाना जुना वालचंदनगरचा जो फ्लॅट होता तो तिथं शिफ्ट केला आणि या जागेवरती चालू केला. म्हणजे त्या पाण्यामुळं ऊसाची शेती वाढली. पूर्वी जे जिरायत भाग होता तो संपूर्ण बागायत झाला. म्हणजे तुमचं जरी घर वगैरे गेले असतील किंवा तुमची म्हणजे जुन्या आठवणी जरी त्या धरणाच्या पाण्यात गेल्या असल्या तरी प्रगती सुरू झाली तिथून तुमची. आणि कारखाना वगैरे झाला, ऊस वगैरे झालं. म्हणजे थोडंसं आर्थिक पण तुम्हाला काय नियोजन वाढलं का, तुमचं आर्थिक काय फायदा झाला का त्यानंतर? मग काय झालं, ज्या वेळेला पुनर्वसन झालं आणि शासनाकडून ज्या नुकसान भरपाई द्यायची होत्या
त्या फार अल्प प्रमाणात त्या काळात सुद्धा हां हां या गावची 2100 एकर क्षेत्र उजनी धरणामध्ये हां आणि 1 रुपया साऱ्याच्या जमिनीला 1600 रुपये दर दिला सरकार त्या काळात. सरकार. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती सगळे उघड्यावरती घरदार नाही, जमिनीला पाणी नाही, अशा परिस्थितीत सगळी परिस्थिती बिकट होती. हा साधारण 1976चा काळ होता का? 76ला हा जून 76 मध्ये पाणी अडवलं गेलं हां आणि त्यावेळेला मग त्याच्या 76 पासून मग ही टाउन प्लॅनिंग आहे का प्रत्येक हां हां त्याच्यामुळं 4 रस्ते विहिरी हे नियोजन. बांधकाम हे जोरात चालू होती. म्हणजे प्राथमिक शाळा 5वी पर्यंत होती. नंतर 82 साली मग ते हायस्कूल मंजुरी मिळाली आणि तिथून मग विद्यार्थ्यांची सोय झाली त्या गावात. नाहीतर इथून 15 किलोमीटर इंदापूरला जायचं म्हणजे मुलींचा मोठा प्रश्न होता शिक्षणाचा. शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला. त्याच्यामुळे जायचे कच्चे रस्ते होते, पाऊस आला तर एसटी येत नव्हती. त्याच्यामुळं मुली पालक धजवत नव्हते ना बाहेर एवढ्या लांब 15 किलोमीटर लांब टाकायला लागलं. त्यानंतर त्यामुळे शाळा वगैरे इथं झाल्या. त्या दृष्टीने मग 9 ऑगस्ट 1982 साली या हायस्कूलची स्थापना झाली. म्हणजे कालठणला हायस्कूल झालं. स्वर्गीय भाऊंनी म्हणजे कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी हे केलं नंतर निवडून. कसं वाटतं म्हणजे त्या काळी एकतर दगड मातीची घरं होती. आता त्या काळात 76च्या काळामध्ये हा. तुम्ही ज्यावेळेस इथं राहत होता हा त्यावेळेस दगड मातीची साधारण घरं होती. आता खूप बदल झालाय. हो त्या घरामध्ये ह्या घरामध्ये बदल वाटतोय. त्यामध्ये आर्थिक परिस्थिती कारखान्यामुळे सुधारल्यामुळं प्रत्येकाने मग पूर्वीची घरं पाळून नवी नवीन पद्धतीची घरं बांधकाम झाली. स्वतंत्र प्लॉट असल्यामुळं गावठाण व्यवस्थित उंचावरती बसल्यामुळं चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन झाले. आणि त्या काळात पुनर्वसन मंत्रीपद ही भाऊंनी शंकरराव भाऊंनी मुद्दाम घेतलं त्यांच्याकडून बरं. की जेणेकरून आपल्या तालुक्यातली गावाचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने व्हावं. आणि जवळजवळ आता आपल्या तालुक्यातल्या इंदापूर तालुक्यातली 22 गावं धरणग्रस्त आहेत आणि करमाळा तालुक्यातली जवळजवळ 20-21 गावं जिल्ह्यातली 2-3 गावं आहेत. असं जवळजवळ 45-46 गावाचं पुनर्वसन ह्या ह्याच्यामध्ये झालेले आहे. आणि मग सुरुवातीला 110 TMCचं धरण होतं. सुरुवातीची कॅपॅसिटी 110ची होती. पुन्हा ते हळूहळू वाढून आता 117 TMCचं महाराष्ट्रातलं 1 नंबरचं धरण आहे. त्याच्या पट कोयना आहे, जायकवाडी आहे, पण पाणी साठा जास्त आहे. मोठं धरण हे उजनीचं आहे. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेला धरणाच्या बॅकवॉटरला ऊस शेती वाढत गेली आणि जवळजवळ 40-45 किलोमीटर पाणी दौंडपर्यंत पाणी त्या जिल्ह्याचं बॅकवॉटरचं अडवलं गेलं पाणी. त्याच्यामुळे सोलापूर जिल्हा पुणे जिल्ह्याचं जे पुनर्वसन झालं तरी त्यांची सर्व शेती बागायत झाली. बरोबर. त्याच्यामुळं इकडे राजेनाथ सहकारी साखर कारखाना निघाला, आपल्या इथे कर्मयोगी कारखाना निघाला. आणि नंतर ज्यावेळेला आर्थिक परिस्थिती वसामुळं सुधारली त्यावेळेला प्रत्येकाने मग आपापली नवीन पद्धतीची गरज बांधकाम केली. मुलांच्या शाळेची सोय झाली, रस्ते झाले. तर त्या पद्धतीने या गावाचा विकास स्वर्गीय बापूंनी स्वर्गीय भाऊंनी चांगल्या पद्धतीने केला. आणि त्याच्यामध्ये माझे आमदार राजेंद्र कुमार घोलप असतील, गणपतराव पाटील असतील आणि 95 सालानंतर हर्षवर्धन पाटील. तो इतिहास तर काय सगळ्यांना माहित आहे पुढचा. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणजे युवक होता, तुम्ही तरुण होतात त्यावेळेस हे सगळे घटना घडलेल्या असतील. त्यावेळेची म्हणजे परिस्थिती ते नाजूक होती सगळी. नॉर्मल होती. धरणाचं काम चालू झालं हा. आणि पूर्ण म्हणजे पाणी अडवायला 76 उगवलं. जून 76 हा किती पिरियड गेला साधारण? किती वर्ष गेले? किती वर्ष? 11-12 वर्ष केले. 1965 साली म्हणजे 11 वर्ष झाली धरणाचं काम पूर्ण व्हायला. हा म्हणजे 11 वर्ष ते पूर्ण झालं काम आणि त्याच्यानंतर पाणी थांबायला चालू झालं इथं. आणि त्याच्यानंतर मग कारखाने वगैरे निघाले, ऊस शेती वाढली, नंतर विकास त्याच्यानंतर विकास झाला.
पण आपल्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक तालुक्यात आदर्श पुनर्वसन म्हणून भाऊंचं नाव आहे. कारण गावात गेले ते सोलापूर जिल्हा असो इथे असो तर चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी मुद्दाम आपल्या तालुक्यातली गावं धार्मिक झालेली आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतः शनिवार रविवार इथे इंदापूरला कायम असून पुनर्वसित गावठाणाच्या लोकांचे प्रश्न काय असतील ते मार्गी लावण्याचं काम शंकरराव भाऊंनी चांगले म्हणजे त्यावेळी दळणवळणाची साधनं कमी होती, असं मोबाईल वगैरे काय नव्हते, तर ते प्रत्यक्ष संपर्क तुमच्याशी करत होते इथे येऊन वगैरे. आणि त्यांनी खातं सुद्धा तेच घेतलं होतं, पुनर्वसन खातं त्यांच्याकडेच होतं भाऊंकडं. म्हणजे अशा पद्धतीनं धरण जरी झालं तरी भाऊंमुळं तुम्हाला बरंचसं सहकार्य झालं इथल्या लोकांना, 22 गावातले असतील किंवा पलीकडच्या गावातले असतील. आणि विशेष म्हणजे आमच्या गावचे जाधवबापूंचं पुनर्वसन कमिटीवरती एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून भाऊंनी त्यांना पुनर्वसन कमिटीवरती नेमलं होतं. आणि प्रत्येक संस्थेमध्ये सुद्धा संस्था निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता पूर्वीपासूनच. आणि मग ते एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून म्हणजे कालठण थोडा कोणचं कालठण म्हणत जाधव कालठण का असं विचार बोललं जायचं, अजूनही बोललं जातं की कालटण जाधव बापूंनी म्हणून, म्हणजे बापूंच्या नावाने बरंचसं इथं हे आहे. तर ज्यावेळेस इथं धरण करणार म्हणल्यावर लोकांचा विरोध झाला का सुरुवातीला, काय आठवतं? विरोध म्हणजे सुरुवातीला म्हणजे अज्ञानामुळे असेल म्हणा किंवा लोकांना काही गैरसमज असतील, मंदिर वगैरे पाण्यात जातील, घरं पाण्यात जातील, ह्या पद्धतीने थोडंसं लोकांना वाटलं असेल. जास्त नाही म्हणजे निर्णय झाल्यामुळं आणि त्या काळात काय समाज इतका शिकलेला सावरलेला ह्याच्याकडे नव्हता ना. 1-2 नेते मंडळी सांगितलं की हा 1-2-3 नेत्यांनी जरी निर्णय घेतला तरी सगळं गाव त्यांच्या पाठीमागं उभं राहत होतं. म्हणजे विश्वास होता, एक विश्वासाचं वातावरण होतं सगळ्यांच्या मध्ये की बाबा हे लोक आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील, आपले पुढं आपले आहेत म्हणलं. आणि ते त्यांनी सिद्ध पण करून दाखवलं असेल असं. त्या काळात कसं आहे आता हे जुन्या गावातली काही सार्वजनिक कामाची मंदिरं होती. हो. आणि ज्या गावात शिक्षण संस्था प्राथमिक शाळा असायची तिथे प्रत्येक गावात प्राथमिक शाळा, आणि ज्या गावामध्ये हायस्कूल होतं तिथे गावात हायस्कूलची सोय केलेली. पण आमच्या गावात कसं झालं की भाऊंच्यामुळं स्पेशल केस म्हणून पुनर्वसनामध्ये आमच्या विद्यालयाचं इथं मंजुरी मिळाली आणि 1982 सालीपासून हे हायस्कूल उभं म्हणजे हायस्कूल झालं, रस्ते झाले, पुनर्वसन झालं, प्लॉटिंग झालं आणि शिवाय बागायत झालं, म्हणजे बरेचसे तुमचा फायदे झाले. तुमचं नाव सांगितलं बरोबर, तुमचं नाव सांगा. भागवत रामभाऊ चिंचकर. बरोबर, काय सांगताय तुम्हाला म्हणजे एकदम जुनी आठवण तुमची? जुन्या आठवण म्हणजे आमची जुन्या गावापासून किराणा दुकान व्यवसाय आहे पहिल्यापासून. आणि लोकांना त्या टायमाला ज्या अडचणी असायच्या त्यामुळे आमचे थोरले भाऊ हरदर चिंचकर ते लोकांना भयंकर असं पट्ट्या काळात घरी जाऊन विचारपूस करून त्यांना मदत करायची. ज्या वेळेस तुमच्या गावाचं पुनर्वसन होणार आहे आणि हे पूर्ण गाव तुमच्या धरणामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला इथून पुढचं दुसरीकडे जायचंय अशी नोटीस तुमच्या हातामध्ये आली, काय वाटलं तुम्हाला? काय नाही वाटत, पुन्हा घरीच होतं मी तुम्हाला. म्हणजे थोडक्यात अगोदर तुम्हाला तुमचं प्रबोधन केलं असेल, तुम्हाला माहिती दिली असेल की बाबा याचा फायदाच होणार आहे वगैरे, त्यामुळे तुम्हाला म्हणजे एक प्रकारे म्हणजे थोडक्यात आनंदच झाला म्हणायचं, पाणी वाढणार आहे आपल्याकडे. कारण पुन्हा ही धरून सगळं बागात होणार होते हे पाणी थांबून अशा. तुमच्या त्या धरणामध्ये काही जमिनी वगैरे गेलेत? गेले हत्तीसारख्या मस्तक असलेल्या जमिनी तुम्ही धरणावर दिलेत गेले आणि आता त्याच जमिनीचा भाव करोडो रुपये आहे. आता काय वाटतं तुम्हाला? आणखीन एक प्रश्न विचारायचा होता मला, आता जे गाळपेर जमिनी होत्या तुमच्या, त्यामुळे काय वाटलं गाळपेर जे जमिनी तुमच्या होत्या तुम्ही आता कसत होता ते आता शासन काढून घेणार आहे का असं? हा, तर त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? म्हणजे आंदोलन चालू आहे ना. हा, म्हणजे ते घेऊ नये असं तुम्हाला वाटतं? आम्ही देणार नाही सरकारने. आणि
ह्या ज्या जमिनी आहेत गाळपेर जमीन जे आता शासन परत घेऊन कुणाला दुसऱ्यांना देणार आहे असं आहे ना विरोध आहे. बाबा तुमचं नाव सांगताय का जरा? तुमचं नाव सांगा. नाव वामन पांडुरंग जाधव. वामन पांडुरंग जाधव. बरोबर. किती वय आहे तुमचं? होय. वय माझा आता 86 वय. 86. माझं ती म्हणजे आता तुम्ही मला ऐका येत नाही. ऐकायला कमी. जोरात जोरात बोल. तुमचं 86 वय चालू आहे. होय. तुमचं गाव इथं नवीन ठिकाणी पुनर्वसन झालं. आज 50 वर्ष झाले. बर. काय वाटतं त्या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये खूप बदल? अहो ते गाव खरं इतकं सुंदर होतं की बाई कसं म्हणजे असं कसं उंच टेकडावर खडकवाडी मंदिर येतं त्याच्या शेजारी खाली काव्य मारुतीचं मंदिर लगे येस प्रत्येक गावाचा माणूस बैलगाडी का 4 चाकी आली तरी 4 चाकी त्याला कुठल्या एकच वाट आणि खाली सरळ नदीला पूर्व पश्चिम गावाच्या मधोमध असा एक रस्ता रोड दक्षिण उत्तर त्यामुळे 4-5 काठी व्यवस्थित होतं. खाली नदी भीमा नदी चिटकून त्याला भीमाशंकराचं मंदिर तिथं त्या भीमाशंकराच्या मंदिरात आजपर्यंत जिथं नदी उगम पावती ती सोडलं तर पंढरपूर शिवाय भीमाशंकराचं मंदिर कुठं नाही अजून फक्त इथंच आहे. ते दरवर्षी आषाढी पौर्णिमाला एखादं जाईल गोपालकाराचा कार्यक्रम असतो त्यावेळेला त्या दिवशी घाऱ्या झपाट्याचा जेवण सारं गाव करतं आणि ह्या वक्ताला प्रसाद दिंडे पिंडे येऊन अशी प्रसिद्धी. आता नदी एकीकड तर गाव एकीकड तर आता काय समाधान नाही का हो? नाही नाही. पहिलं तुम्ही एका ठिकाणी सगळेजण गप्पा मारत बसायचो. हो. आता बसता का? आता निमित्त तिकडे होतं बसतं पणीचं बाहेर असतं का उद्योगातले लोक सगळे आले गेले की थोडं थोडं तास तास असतं नाही, आता कुठला मेळ राहिला नाही. नाही ना हा ही सांगा राजकारण घरात सुद्धा मेळ नाही की बाहेर. आता राजकारण तुझ्याचा कमी ह्याचा ती कमी राहू दे मरू दे. हा. लोक नाही, नाही. आता पूर्वी ज्यावेळेस तुम्ही सगळेजण गप्पा मारत बसायचो हो. त्यावेळेस काय विषय तुमची गप्पा काय असायच्या? गप्पा म्हणजे त्या वेळेला तर काय शेतीचे हे काय राजकारण इतकं त्यावेळेला गंभीर नव्हतं. हो शेतीचे हजे इतकं कुपन त्याचे एवढं उत्पन्न आणि पहिलवानच्याचा नाद खेळायचा नाद हाच विषय राहायचा आमचा त्यावेळेला दुसरा काय नाही. आणि आता तुम्ही आता बसताय कुठतरी 5-10 मिनिटं. हा. आता गप्पा काय आणते? आता असं हे राजकारणात हे काय दुकानात बसतो आम्ही जरा ही असते ते सगळे दुसरा काय विषय आपला हे निवडून मारा आता काय वाटतं ते विचार. असाच विषय आता काय समाधान वाटत नाही. तुम्ही त्यावेळेस गप्पा मारत बसायचो ना निवांत. होय 1-1 तास 2-2 तास गप्पा चालायच्या. होय आता 5 मिनिट तुम्हाला वेळ नाही. वेग आहे नाही ना. हा आता इथून पुढची जी पिढी आहे हा ती 5-10 मिनिटं गप्पा मारत बसावं असं वाटतंय? नाही नाही वाटत नाही. आता काय वाटत अजिबात वाटत. केस वाटत करत 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 काय आता खरं मोबाईल की बाकीच्या लोकांबद्दल ये. मोबाईलमुळे पिढी वाया गेली असं वाटते का? कुठून मोबाईल आताची पिढी मोबाईलमुळे वाया चालली असं वाटतंय का? जाणारच प्रश्नच नाही. एकदम वाया जाणार. माझी सरपंच माणसात माणूस नाही. नाव तुमचं? माणसात माणूस नाही. स्टॉप करू थोडं. शाळेला माध्यमिक मला कॉलेज तर हा. नव्हतं. 1972 साली ज्या वेळा त्या कॉलेज झालं त्यावेळेला मग विद्यार्थ्यांची तिथे सोय झाली आणि हे पुनर्वसनाचे रस्ते प्रत्येक गावचे उजनीपासून दौंड तालुक्यापर्यंतचे सगळ्यात चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं दळणवळण वाढलं. मुलींची शिक्षणाची महत्त्वाची सोय झाली. त्याच्यामुळं शिक्षणाकडं मुलांचा मुलींचा वळण्याचा प्रयत्न झाला चांगला आणि त्यांची ती सुविधा मिळाली त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळू लागले. म्हणजे फायदे. त्या अगोदर लोकांना हा 76 अगोदर लोकांना ज्या जिमनी होत्या हा त्या कोरड माहीत होत्या. बर. परंतु ह्या नदीच्या काठाला जी जिमनी होत्या हा त्या जिमनी अशा होत्या. एक वेळ नदी भरली. नदी भरल्यानंतर संपूर्ण नदी भरली. मोठा पूर आला हा तर ते पुराचं पाणी जुनं गावठाण आहे का? हा आता माझं स्वतःच घर हा पाणी जर आलं तर 100 मीटरच्या अंतरावर घराला कमी असायचं पाणी लागायला. म्हणजे अगदी घराच्या जवळ यायचं पाणी. घराच्या जवळ पाणी यायचं. हम्म. ज्या वेळेस ती पाणी येत होतं हम्म.
त्यावेळेस नदीवरून लोकांना पियाला पाणी आणण्याकरता जायला अडचण नाही. हम्म, मोठ्या मोठ्या उघडी होत्या, मोठी मोठी झाडं होती. हम्म. लोक त्या डबकातच पाणी भरत होतो आम्ही. माझा 1941चा जन्म आहे. हम्म. हे बंधुराज आहे ते 1942. तर त्या टायमाला 12-13 वर्षाचा असेल आम्ही, तर ते डबकातलं घाण पाणी भरायचं, म्हणजे लोक तंडात सुद्धा करतात. होय. तर ते पाणी आणून आम्ही प्यायचं. एक वेळ पाणी त्यातनं आटून गेलं नदीच्या काठी, ही संपूर्ण भाग जे होता रानवर होती, हा. पण कोरडवाहू. कोरडवाहू होते. आणि जी बाकीची जी रानं होती हम्म. ती खाली डिहली म्हणून असायची, हम्म, हम्म. मळची रान. हा हा त्या रानाने एक वेळ पेरणी झाली, पाऊस असू नसू संपूर्ण पीक निघतात. हा आणि खाली नदीच्या काठाला जी रानं होती हम्म, हम्म. त्याला मळ्या म्हणायची. हा त्या ठिकाणी एकदा पेरलं, हम्म. मग त्याला पाणी द्यायचं नाही, काय नाही काय नाही. पेरलं की ते काय पीक झालं. हम्म, हम्म. आणि दुसरी गोष्ट, अशा मोठ्या मोठ्या बळ पडायच्या. हम्म. ते गाळ गाळ बसला का हा ना, हा हा बळ समजतात का, हम्म. मोठं मोठं त्याला बळ पडायचं. हा, चिरा पडायचा. चिरा पडल्यानंतर त्याला काय करायचं नुसतं गहू टाकायचं. गहू काय बी टाका तुम्ही, हरभरा गहू पावटा काय बी हा. टाका, टाकायचं. त्याला फोटो द्यायचं, असं 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 करायचं, त्यात टाकायचं. पुन्हा काय करायचं नाही त्याला. पाण्याची गरज नाही ती येणार. अजिबात पाण्याची गरज नाही, पाणी त्याला द्यायची गरज नाही, दार द्यायची गरज नाही. त्याच्यात पूर्ण ती गहू, हरभरा, पावटा, कडिगड, चॅनड, बिंगाड सगळं संपूर्ण येतं. म्हणजे अशा पद्धतीची त्यावेळेस पिकं पण त्यावेळेस होती. पिकं होती. हा, मग आणि- ऊस वगैरेचं प्रमाण कमी. नाही नाही नाही, ऊस लावतात, खायचं म्हणलं तर कोणी खाऊन देत नाही. आणि वरचं कोरड बाहेर रानती होतं, ते असायची रानं, पण त्याला लिफ्ट असायचं, पण फार दिवसांनी लिफ्ट झालं. हम्म, हम्म. पण ते ह्याच्या अगोदर आता आम्हाला कळते असं ना, तिथं कोरड बाहेर असायची, पण पाणी नसायचं. हम्म. कुठं निघायचं थोडंफार. पण ऍक्च्युली जे नदीकडे रानं होती ना, 20 फुटी 25 फुटी 20 फुटी ज्वारी निघायची. हा. अशा पद्धतीचं ते होतं. आणि ते विशेष म्हणजे काय होतं, या गावातला प्रत्येक कुटुंबाला एकर, अर्धा एकर, 2 एकर प्रत्येकाला क्षेत्र होतं स्वतःचं. नदीला महापूर येऊन गेला हम्म. की कायमची तो जो पिकं गाळ साचायचा. त्याच्यामुळे ते जमिनीला मशागतीशिवाय दुसरं खत लागत नव्हतं, काही लागत नव्हतं. गाळपेर जमीन चांगल्या झाली. पद्धतीची मोठमोठे बाबा तुम्ही आता बोलताना म्हणालात की त्या ठिकाणी आम्ही फक्त त्या भेगामध्ये बी टाकायचो तेव्हा आपण यायचो. हो. बरोबर आहे. हा. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नव्हतं किंवा काय काय काहीच काय नव्हतं. काय नाही काय नाही काय. तरी देखील माणसं तंदुरुस्त होती. हो, तंदूस होती. आता पीक भरपूर येतंय, उत्पन्न वाढलंय, सुविधा सगळ्या झाल्यात, हो. परंतु माणसाचं आयुष्य कमी झालं असं वाटतंय तुम्हाला? आता माझं आयुष्य बघा, माझा 1941चा जन्म आहे. मग आता माझं पुढच्या महिन्यापासून 46 चालू होईल आणि त्याचं 45 चालू होईल. मिलिटरी सर्व्हिस केली. हा. मिलिटरीमध्ये 22 सर्व्हिस केलेला व्यक्ती. हम्म, हम्म. 1963 साली मिलिटरीमध्ये भरती झालो. 1985 साला रिटायर होऊन आलो. तुमचं नाव काय? माझं नाव उत्तम जगन्नाथ सपकाळ. सपकाळ. हो. आणि मी 22 वर्ष नोकरी करून रिटायरमेंट 84 डिसेंबरला रिटायर झालो मी. आता हे जे जवळजवळ धरण होऊन 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे हा. पाणी थांबायला चालू झालं. हो. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता कोणतं? मागं वळून बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला? आता काय वाटतंय, आता अशी बैठक जर बसली आहे ना आमची, हा ती चर्चा चालते. काय लागा पहिलं लय भारी होतो, शेताला काय मिळत होती, हो. इकडे काय मिळत होती, काय ओरडा होता, ते होतं ते होतं, संपूर्ण ते म्हणजे आठवून येतच ना. हा, मग सगळी पौष्टिक. आताच्या पोरांना कलिंगड काय आहेत का, त्या शेंदाला काय आहेत माहिती सांगता येईल का? तुमचे आताचं आता पोरं- निवड डुप्लिकेट शेतात पहिलं कलिंगड मग आमच्या स्वतः राहणार माझ्या स्वतः 12 किलो 13 किलो कलिंगड. एक कलिंगड. पाण्याची घागर असते, पाण्याची घागर. बरं, बरं. अशी कलिंगड असायची. गाडी भरून इंदापूरला नेलं म्हणजे एक कलिंगड उतरत नव्हतं. त्यावेळेस शेंदाला असं बघायला गेलं की तेल लागणार शेंदाला. एक शेंदाल खाल्लं तर साखरेसारखं लागायचं, सपाट लागत होतं, गोड लागायचं. आता खायला ते किती ते फळच आता दुर्मिळ झाली आता. दुर्मिळ झाली. आणि हरभराच्या एक फांदी जर उपटली, इतकी लांब फांदी, एक फांदी जर काढली त्याची अर्धी फांदी मोडून जर दिली तर त्या माणसाला सगळं म्हणजे आर्थिक सुबत्ता आली, पैसा आला, सगळं झालं. सगळं आलं. पण जे पूर्वीचं जे खाद्य होतं, जे गावरान मेवा होता, मेळा होता. खायला चव होती, तो संपला होता. खायला चव होती.
आणि हुरडा खायचं म्हणलं हा 3-4 कण चालली का 3 कण चालली 4-5 माणसांना हुरडा खायचा असेल कमी एक आणि निवळ काम येतात हा अशी परिस्थिती ती होती परंतु त्यावेळेस पैसा कमी पैसा कमी लोक स्वतः कष्ट करायचे आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे आहे मला तसं. सांगा तुम्ही एक माणूस पूर्वीचा त्याला रोज 100 रुपये रस्ता दिला त्या काळी मजुरी मधून 1900 हे ज्या 67च्या अगोदर हा, म्हणजे 62-65च्या दरम्यान हा चालू 62-65च्या दरम्यान 100 रुपये मजूर दिली आता मी मिल्कीमध्ये असताना ते चाली 35 रुपये पगार मला टोटल 35 रुपये पगार हा आता पगार बघा आताच्या काळात पहिल्या काळात काय आता पूर्वीची पिढी आणि आत्ताच्या पिढी मधला आमचा जो आता वय ह्याच्यातली माणसं आहे ही एक दुवा आहे मधला हा, म्हणजे हा. पूर्वीची कल्पना माहित म्हणजे काय होतं माहित असलेली. आणि आता नवीन बदल झालाय तिथं काय होते हे ह्याचा म्हणजे आमची ही पिढी त्याच्यामध्ये आहे आणि शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळं त्यांचे हा मुलगा सून डॉक्टर आहे म्हणजे असे अनेक विद्यार्थी तिथं शिकून मोठमोठे पदाधिकारी झाले काही उद्योग व्यवसायात पुढे गेले नोकऱ्यात IAS काही झालेली बरीचशी MPSC परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी मुलं आज आहेत म्हणजे तुम्ही जे पूर्वी कष्ट घेतले कष्ट घेतलं त्याचा आज आणि हा रिझल्ट आहे आता काय होतंय कष्ट घेतलं पैसा भरपूर आहे पण सुख समाधान नाही समाधान नाही पैसा आहे सुख समाधान नाही हा. खिशात 100 नोट असू द्या हा बारका पोरांना मागितलं मग ती मग तुझं जबर तिकडं पण सुख समाधान नाही पहिलं 5 पैसे खिशात असलं सुख समाधान वाटायचं म्हणजे दिवसभर कष्ट करायचं खायचं खायचं, आरामात मजा राहायचं राहायची. रात्री झोपलं की चांगली झोप लागणार हा. तुम्हाला आता ते राहिलं नाही आता खिशानी 10,000 5,000 मागितले पहिले 10 पैसे नव्हते नसायचे. इंदापूरला गेलं म्हणजे शाळेला गेलं म्हणजे 10 पैसे मिसळे 10 पैसे द्यायचे शाळेला म्हणजे पूर्वी पैसा कमी असून समाधान होतं हा समाधानी होते समाधानी होती लोक कुटुंब लहान होती आणि आता काय झालंय कुटुंब वाढली गरजा वाढली गरजा वाढल्या. आणि गरजा वाढल्यामुळे पैसा लागला पण त्याच्या मागून पैसे मागे धावायला लागली लोक पूर्वीची मंडळी कसे कष्टाळू समाधान होती. जेवढं आहे ते समाधान म्हणा आता पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही लहान होता हा. त्यावेळेस तुमचे म्हणजे आजोबा असतील किंवा वडील असतील हा. त्यांच्याकडे तुम्ही काय हट्ट धरला होता काय गो मला हेच पाहिजे तेच पाहिजे माझे वडील ते होतेच वडील आता वाढले हा. पण आजोबा ते तुम्हाला माहित आहे मला बी पहिले जे कसा आजार आलता हा. प्लेग प्लेग, प्लेग. बरं. त्यावेळेस आजोबा आजी सगळी गेली बरं. त्यावेळेस फक्त वडील होते आणि वडिलाचं जे आहे ना ते आता वाढले म्हणजे नाही, नाही. त्या काळामध्ये हट्ट धरण्याची पद्धती वेगळ्या हो, होत्या होत्या ना. आणि आता आपण नातवंड असतील किंवा परतोंड असतील आपले आपण आल्यानंतर 2 रुपयाच्या जागी 10 रुपये देतोय त्यांना हाकून हा. लावतोय प्रेम कुठतरी कमी होते कमी झालं कमी त्यावेळेस पैसे मागितलं देत नव्हते ना 5 पैसे देत नव्हते नाही म्हणजे पैसा नाही पैसेच नाही पैशाला किंमत नव्हती थोडक्यात पैसे नव्हते पैशाला किंमत नव्हती पैसे नसताना देखील त्यावेळेस प्रेम माया जिव्हाळा होता असं तुम्हाला हा, सांगत हो हो पैसे नसताना ते माझी ओळख बाजारला गेलं म्हणजे 2 रुपये 1 रुपया झाला म्हणजे वजे येतो बाजारात आता बघा बाजारात तुमचं नाव सांगा बरं विठ्ठल काळ शकतो किती वय आहे मग 85 83 म्हणायचं 83 त्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये तुमचा जो गेलेला काळ आहे आणि आताच्या काळामध्ये चालू काळामध्ये काय बदल वाटतोय काय फरक वाटतोय पहिला काळ तर इतकं म्हणजे परिस्थिती वाईट होती त्यावेळेला गिराईक बाप होता काही पिकत नव्हतं त्याच्यामुळं पैसा बी नव्हता त्याच्यामुळं लोकांनी फार हलाखी दिवस गेले तुमचं शिक्षण किती झालं शिक्षण दुसरी झाले दुसरी
दुसरी झालं शिक्षण त्यावेळेचा हिसाब वगैरे तुम्ही कसं करायचं म्हणजे पैशाचा? कसला हिशोबच नाही. पैसेच काय नाही. नव्हतं ते यायला हातात तर कशाचा हिशोब करता? आम्ही आपलं शाळा सोडल्यावर जनावरं राखायचो, घरी आणून बांधायचो. नाही, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलंय हा. की पहिलेचे लोक जे पहिले दुसरे शिकले ते आताच्या 10वीच्या पोरांना ऐकत नाही. हो, हे आता हे असं आहे. हे ज्या 7वी 8वी झाले ते, पण आपली दुसरी असल्यामुळे इतकं काय त्यावेळी तुम्हाला अभ्यास नाही. करमणुकीची काय साधन होती? करमणुकीला आम्ही त्यावेळेला आम्ही 40 वर होतो. उन्हाळ्यात आम्ही पवायला जायचो नदीला. हा. पोहून यायचो, पुन्हा मग 5 वाजता मग लोंबपाट खेळायचो, खो खो खेळायचो, असं खेळ. म्हणजे तुम्ही- करमणूक होती. त्यावेळेला काय म्हणजे काय नाही त्यावेळेला काय नव्हतं. काय नव्हतं. आणि त्या वेळेला एवढी आम्ही एका जुटीने होतो. म्हणजे 40 म्हणजे असे कष्टाचे खेळ होते जसे की कुस्ती, लोंबपाट, पोहणे, हो, हो. म्हणजे व्यायाम व्हायचा, आता कबड्डी वगैरे. कबड्डीला, हे एवढं आलंय. बापांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे कबड्डीचे खेळ चालू बरोबर. तिला 3 वर्ष जिल्ह्यावर आलोय. सलग जिल्ह्यामध्ये 1 नंबरला गान मिळाली होती त्यावेळेला. कबड्डी. त्या काळात. इंदापूरला आम्ही खेळायला असतो. आमची 10-11 टीम असायची. बारके लहान मोठे असायचे. ग्रामीण सामना होतो. शाळेनं किती वाजता म्हणजे तुमचं ते सामने जे भरायचे किती वाजता भरायचं साधारण? दुपारी संध्याकाळी? हे तुम्ही कबड्डी खो खो असे काय खेळ खेळत होता? संध्याकाळी 5च्या पुढे. 5च्या पुढे. संध्याकाळी आताची नवीन पिढी खेळ खो खो कबड्डी काय? आता ह्यांना होय. मोबाईल. सकाळी झोपल्यावर 9 हा. वाजता उठते कबड्डी म्हणलं की कालटण, ही वाटते ते. ह्यांना व्हॉलीबॉल म्हणलं की नेमसा काय काय परत एकदा सांग. हे होते ना. त्याच्यामुळे त्यावेळेला 3 वर्ष सलग जिल्ह्यात 1 नंबरला या गावची आमची कबड्डीची team. कबड्डी म्हटलं की काठण हो, कालटण. आणि नेमसाखर म्हणले की व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल. हा. खो खो म्हणजे ओळखच झाली होती म्हणायचं. खो म्हणले की लिमगाव लिमगाव हा नेमगाव. लिमगाव. असे ठरलेलं असायचं. हा. तालुका लेवलला टुर्नामेंट ते असायची. प्रत्येकाचं असायचं आमचं. म्हणजे ग्रामीण लेवलला तुमचे सामने व्हायचे. आणि आता काय, आता परिस्थिती काय झालंय, ह्या उदयीमुळं परिस्थिती सगळी व्यवस्थित झाली. आता जुन्या काळात थोडं झालं धरण सगळं झालं. आता परिस्थिती काय झाली, खालच्या लोकांना एवढं धरण झाल्यामुळं त्यांची इतकी सोय झाली 2-4 जिल्ह्याची. पण त्यांना त्याचं काय सरकारला ह्या धरणाबद्दल काय वाटतच नाही. हा, म्हणजे ज्यांची जमिनी गेल्या त्यांना त्याचं अप्रूप वाटतंय. गेले आम्ही एवढं त्याग केला, हम्म. खालच्या लोकांना एवढं फायदा झाला आणि आमचं एवढं पोट होऊन आमचं दिसतच नाही. आणि पुन्हा काय झालं, दुसरं धरण झालं, दुसरा टप्पा त्यांनी वाढवायचा म्हणून जिमनी अक्वायर केल्या. म्हणजे ती टप्पा तर झालाच नाही. जिमनी मात्र आमच्या घेतल्या. 1-2 एकर प्रत्येकाच्या अक्वायर केल्या. यात असं कुठल्या तरी उद्योगपतीला आणून ते आमच्या लोकांनी वापरायला चाललं. घ्या ना, ते येऊन आहे ते तुम्ही आम्हाला ही बसवा ना त्याच्यावर आणि आमच्या आम्हाला ओळखू द्या. तुमच्या काळात काही लोकांना इथं तुम्ही स्थायिक झाला, पण काही तुमच्यातल्यांना पंढरपूरमध्ये वगैरे अहो, कुणी सुद्धा राहिलं ना, सगळी बोंबलत आली जिमनी. कोण राहून देतोय बाहेर जायला? काय जणाला मारलं, खून झालं. या वेळेला काय झालं बरं, दुसरी एक पुनर्वसनाची व्यथा म्हणजे ज्यांची घरं जमिनी पाण्यात गेली, त्याला पटवर्धन कुरेला त्यांना तिथं जागा दिली. त्यावेळेला तुमचे 50 एकर जावं, 100 एकर जावं, एका कुटुंबाला फक्त 4 एकर जमीन मिळाली. अरे वा. नाही ना, ती परिस्थिती कशी होती, समजा माझी स्वतःची 35 एकर जमीन आहे. 35 जाऊन सुद्धा घरात माणसं किती 4, त्याला 4च एकर दिली. 35 एकर जाऊन आणि तिथनं मग दुसरं 3 माणसामागं 1 एकर वाढवायची. 3 माणसामागं मग 4 असले की 5, असं 7च्या पुढं नाही. किती कुटुंबात मारतो असं सरकारचं धोरण होतं. म्हणजे जास्तीत जास्त 4 एकर किंवा जास्तीत जास्त 7 एकर. 7 ह्याच्या पुढं मग तुमची कितीही जमीन जाऊन आणि ते पण पटवर्धन कुरवलीला पंढरपूर काय बऱ्याच ठिकाणी मग वेगवेगळ्या ठिकाणी. सुरुवातीला आजोबा
तुमच्या काळामध्ये ज्यावेळेस ते धरण तुमचं तयार होणार होतं त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं. काँग्रेसच्या काळामध्ये जे काही विकास झालाय त्या काळातला आणि आताचा बदल म्हणजे आता सध्याचं सरकार आहे काय म्हणजे फरक सांगता येईल काय? आता त्या वेळेला काय सरकार जरी असलं तरी त्या वेळेची परिस्थिती तशी होती ना. आता ह्या सरकारला काय आता पैसा येतो म्हणजे विकास वाढला, त्याच्यामुळे विकास करायला संधी मिळाली त्यांना. काँग्रेसच्या काळात त्यांना पैसा नव्हता, संधी मिळतच नव्हती, अशी परिस्थिती काँग्रेसची होती ना. सरकार कोणतं चांगलं वाटतं तुम्हाला? आता सरकार काँग्रेस चांगलं होतं. भला मी म्हणतो कमी का मिळणार, सगळ्याला न्याय मिळायचा, सगळ्याला वागणूक चांगली मिळायची. हिथं काय आता तेवढं उद्योगपती ओरावर घ्यायचं, लोकांना मातीत घालायचं, असला उद्योग चाललाय. जास्त उद्योगपती तुम्हाला जास्त अभ्यास दिसतो राजकारणाचा. पूर्वीचं सरकार आणि आताच्या सरकारमध्ये काय फरक आहे का तुम्हाला? म्हणजे राजकारणाचा अनुभव दिसतोय. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काही योजना राबवल्या गेल्या आणि आताच्याही काळामध्ये सरकारमध्ये योजना राबवल्या जातात. आताचं सरकारचं काय आहे, पूर्वीचं काँग्रेसचे सरकार जे होते शक्यतो सगळे लोकप्रतिनिधी ग्रामीण भागातले असे 80%. आता उलट झाले, म्हणजे जरी असले प्रतिनिधी पण अलीकडच्या ह्या राजकारणामुळं सगळं म्हणजे शहरी विभागातले मंत्री, खासदार, आमदार आणि शक्यतो सगळा विकास या शहराकडे वळालेला. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदत करायची म्हणजे की सगळ्यात खालचं बजेट असेल ते शेतकऱ्याकरता आहे शासनाचं, अशी परिस्थिती. त्यामुळे म्हणजे आपला शासना अक्षरशः शेतकऱ्याचा नेटाकुटीला आलाय. एक तर दुसरे हमी भाव नाही, आलेलं ते नैसर्गिक संकट आहे, गारपीट आहे, त्याचे नुकसान भरपाई 2-2 वर्ष मिळत नाही. गेल्या वर्षी एवढा पाऊस झाला, गारपीट झाली, अजूनपर्यंत सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली. आता तिथं ज्याचं काय जर राहिलं नाही, जेमणे वाहून गेल्या खडकापर्यंत त्याला अजून पैसे मिळाले नाही, म्हणजे त्याला शेतकरी ग्रामीण भागाचं गांभीर्य राहिलेलं नाही. शेवटचा एक प्रश्न विचारतो, आपण इथं थांबू. मला सांगा, तुम्ही रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करताय, राबताय. तुमच्या शेतामध्ये गहू असेल, ज्वारी असेल किंवा जे काही धान्य पिकवताय तुम्ही, त्या पिकाला तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून लहान मुलासारखं जपून वाढवताय, मोठं करताय, त्याला योग्य भाव मिळतोय का? नाही ना भाव योग्य. काय झालंय, हा मधला जो म्हणजे व्यापारी हा नुकसान कधीच करून घेत नाही. देणाऱ्याकडून घेणारा करतो, त्याचं जे असतं टक्केवारी ते परिस्थिती ठरलेलं आहे. ज्या वेळेला शेतकऱ्याकडे माल भरपूर येतो त्यावेळी भाव पाडून मागणार, स्टॉक काढणार. तेच पण आपण घ्यायला गेलं तर ज्यादा दराने म्हणजे ही जी शासनाचा हमी भाव नसल्यामुळं माणसाला खात्री नाही. पूर्वी हमी भाव होता, हमी भावच नाही ना. पण ती आता साखरेसारखी FRPचं ही निदान शासनाने थोडं हे केलेलं आहे, त्याच्यामुळे माणसं जिथं पाण्याची सुविधा आहे तिथं सकाळी शेतकरी वाढ. हमी भाव सरकारचा आहे, कुठं कोण व्यापारी. एखादी दुधाची कंपनी असेल किंवा तेलाची कंपनी असेल, त्या कंपनीचा मालक त्या तेलाची रेट ठरवतो, बरोबर आहे? किंवा 1 किलो जर तेल विकायचं म्हटलं तर 100-200 रुपये ते कंपनी रेट ठरवते. पण तुमच्या मालाचा भाव तुम्हाला ठरवता येत नाही, कसं वाटतं? शेतकऱ्याच्या मालाचा भाव स्वतः शेतकऱ्याला ठरवता येत नाही. व्यापारी जसा उद्योगधंदेवाले जसे स्वतःची मालाची किंमत स्वतः ठरवतात, तसं शेतकऱ्याच्या बाबतीत नाही. शेतकऱ्याला दाताच फार मोठी शोकांतिक आहे. पूर्वीच्या काळात होतं, शेतकऱ्यांना म्हणजे किंमत होती पूर्वी, कारण ग्रामीण भागातून प्रतिनिधी निवडून जात होते, त्यामुळे ते बेस त्यांचा ग्रामीण असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यावेळेस किंमत होती, असं तुम्हाला म्हणायचं. आता शेवटचं सांगतो, शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, बाकीचं सगळं लाईट बिल, वीज बिल, औषधं, खतं, मजुऱ्या, त्याची परीक्षेची वेळ आलेली, ते स्वतः त्याला भाव